तर स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या व्हिडिओमध्ये. आपण सी लँग्वेजची सिरीज चालू केली आहे की ज्याचा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला होता फर्स्ट प्रोग्राम. की आज आपण डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, टॉपचा विषय. ओके, तर काल आपण प्रोग्राम बघितला होता. जर अजून कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तो पूर्ण व्हिडिओ बघा एकदम डिटेलमध्ये. आपण पहिला प्रोग्राम लिहिला होता हॅलो वर्ल्डचा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवताना हॅलो वर्ल्डचा हा प्रोग्राम लिहावाच लागतो, नाही तर समाज मान्य करत नाही. तसं आपण लिहिला होता. त्यामध्ये आपण वायडमेनचं काय काम आहे, प्रिंटएफ म्हणजे काय करतं काम, सीएलआर एससीआर हे फंक्शन, इंटरनल वर्क कसं होतं, एक्झिक्युशन कसं होतं ते आपण त्यामध्ये बघितलं होतं. आज आपण बघणार आहे डेटा टाइप्स आणि व्हेरिएबल. डेटा टाइप्स अँड व्हेरिएबल सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. आणि आता मी थोडक्यात लिहितो की याच्यामध्ये काल आपण काय केलं होतं डायरेक्ट सिंपल प्रोग्राम मध्ये प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड हे एक स्टेटमेंट प्रिंट केलं. ओके, हॅलो वर्ल्ड. आता मी काय करतोय बघा, ह्या प्रोग्राम मध्ये मी कुठून टाकतो पहिल्यांदा. ओके, तर आता मी लिहितो काय तर इंट a इज इक्वल टू 10 आणि इथं लिहितो. आता हे काय विषय ते एक्सप्लेन करतो. आता हे आहे व्हेरिएबल. व्हेरिएबल जे चेंज होऊ शकतं असं ते, याची व्हॅल्यू जी आहे ना ते चेंज होते. आता 10 आहे, उद्या मी 20 टाकेन, 30 टाकेन, कधीही टाकेन. ते व्हेरिएबल आहे म्हणून त्याला व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आणि हा त्याचा डेटा की त्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोर आहे. आता हा डेटा पण कोणत्या टाईपचा रे, इंट डेटा टाईपचा आहे. म्हणजे इंट हे काय आहे, डेटा टाइप म्हणजे टाइप ऑफ डेटा. म्हणजे काय, डेटा टाइप. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल भाषेत सांगायचं तर हा एक कप आहे असं समजून चाला. हा एक कप आहे की ह्या कपामध्ये आता मी काही स्टोअर करू शकतो. जसं की ए आहे की यामध्ये काय स्टोअर करतो. हा एक कप आहे, त्यामध्ये मी चहा ओतू शकतोय, कॉफी ओतू शकतो. हा कंटेनर आहे की ज्यामध्ये डेटा बसतोय. आता हा कप आहे पण मी याला म्हणलं की हा चहाचा कप आहे. म्हणजे हा टाइप डेटाचा टाइप मी डिसाईड केला की ह्याच्यामध्ये कोणता चहा डेटा बसणार. आता चहा बसणार म्हणजे हा चहा काय त्याचा डेटा टाइप. तसं काय आहे, हा ए व्हेरिएबल आहे ना त्याचा टाइप काय, इंटिजर. आणि आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होणार. आता जर मी याला कॉपी केला तर याचा डेटा टाइप झाला कॉपी. मग ह्याच्यामध्ये मी काय होणार, फक्त कॉपी होणार. म्हणजे ह्या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर होणार आहे हे कोण डिसाईड करतं, त्या डेटाचा टाइप. मग फक्त इंटच आहे का, नाही. त्यामध्ये पुन्हा आहे कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे, डबल आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला कॅरेक्टर म्हणजे समजा आता कॅरेक्टर बी इज इक्वल टू ए, एक कॅरेक्टर स्टोअर करायचं आम्हाला, सिंगल कोटिंग मध्ये स्टोअर करायचं कॅरेक्टर असेल तर. आता ह्या बी मध्ये काय स्टोअर झालं हो, ए स्टोअर झाले, सिंगल कॅरेक्टर स्टोअर झाले. आता फ्लोट मध्ये मी समजा सी एक व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये 2.5 हे स्टोअर केलं. तर आता हे पॉईंटची व्हॅल्यू असेल ना तर सी मध्ये स्टोअर करायचं. म्हणजे जे व्हेरिएबल आहेत ना त्याच्यामध्ये कोणता डेटा येणार आहे ना त्याचा टाइप डिफाईन करतो आपण डेटा टाइप. डबल की ज्यामध्ये व्हेरिएबल मध्ये फक्त डबल व्हॅल्यू स्टोअर होणार. एक सिंपल प्रोग्राम बघू म्हणजे तुम्हाला समजेल एकदम काय असतं या डेटा मध्ये स्टोअर काय करतो. आणि या दोन्ही डेटाचे आपण ऍडिशन पण तुम्हाला करून दाखवतो. ओके, तर आता समजा मी वाईड मेन स्टार्ट करतो. तुम्हाला माहिती आहे वर हॅशटॅग इन्क्लूड stdio.h conio.h आपण करतो वाईड मेन. आणि मी तिथे इंट मेन सुद्धा वापरू शकतो. तुम्हाला कालच्या प्रोग्राम मध्ये सांगितलं होतं इंट मेन आणि वाईड मेन मध्ये काय फरक आहे. आता मी इथे काय करतो, सीएलआर एससीआर हे बाय डिफॉल्ट मला लिहायचं म्हणून लिहितो कारण टर्बो सी वापरतोय असं आपण समजू. पीएस कोड वापरायचं असेल तर गरज नाहीये. आता मी समजून चालू की आधी काहीतरी घाण आहे त्या कन्सोलवर, मी ती आधी काढून टाकली आणि इथे लिहितो इंट ए इज इक्वल टू 10. आता या इंट ए मध्ये मी काय स्टोअर केलं, 10 स्टोअर केलेलं आहे. आणि आता मला ही 10 व्हॅल्यू प्रिंट करायचे, कन्सोलवर प्रिंट करायचे. मग मी काय करणार, प्रिंट एफ. सिंटॅक्स बघा नीट. काल तुम्हाला म्हटलं होतं प्रिंट एफच्या 2 व्हॅल्यू आहेत. एक फक्त आपल्याला एखादा मेसेज प्रिंट करायचा असेल तर व्हॅल्यू ऑफ ए असं जर फक्त तुम्ही केलं तर कन्सोलवर काय येईल, द व्हॅल्यू ऑफ ए ही प्रिंट होईल. पण ए ची व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. आता ह्याच्यामध्ये एक ट्रिक आहे, प्रिंट एफ त्या डेटा टाइपचा ऍड्रेस. म्हणजे आता इथं लिहिणार मी %d आणि याच्यामध्ये ए स्टोअर करणार. तुम्हाला माहिती आहे डबल कोटिंग मध्ये जे पण काय आहे ना ते प्रिंट होत आहे. आता डबल कोटिंग मध्ये काय आहे %d
आता या पर्सेंट डी ला व्हॅल्यू कुणाची रिप्लेस होत्या, जे कॉमाच्या पुढे व्हेरिएबलचं नाव दिले ना त्या डेटा टाइपची व्हॅल्यू इथे रिप्लेस होत्या आणि मग तुम्हाला आउटपुट मध्ये येईल द व्हॅल्यू ऑफ ए, इथपर्यंत येईल आणि इथं या ए ची व्हॅल्यू किती आहे 10, तर हे 10 प्रिंट होईल. तर याचं आउटपुट असं येणार. आता हे खाली पण गेट सीएच लिहितो, का लिहितो ते पण सांगितलं होतं तुम्हाला, गेट सीएच आणि लिहिलं. याचं आउटपुट काय येणार, द व्हॅल्यू ऑफ ए 10. का तर ए इथला आहे आणि 10 याच्यामध्ये स्टोअर झाले. समजा इथं मी 20 केलं तरी काय प्रिंट होणार, इथं 20 प्रिंट होणार. कारण का जे ए मध्ये व्हॅल्यू आहे ना ती बरोबर जाऊन घेऊन येते आणि तिथं ते प्रिंट करते. आता तुम्ही बघितलं तर हे डबल कोटिंग हे दोन्हीसाठी कॉमन आहे. तर आपण एक फायनल स्टेटमेंट असं पण लिहू शकतो बरं का. मी तुम्हाला पुढून दाखवतो. माझा हात, आता मी इरेजर यूज करतो आणि याच्यामध्ये ठिकाणी दोन्ही कॉमन एकच काढून मी आज करू शकतो. प्रिंट एफ द व्हॅल्यू ऑफ ए %d. आता दोन्ही कॉमन डबल कोट एकत्र काढला आणि इथं कॉमा देऊन ते व्हेरिएबल नाव दिलं. बस एवढंच, विषय संपला. आणि गेट सीएच की ज्याची गरज नाही अजून सुद्धा सांगतो आपण काही दिवसांनी टर्बोसी यूज करू ते ओरिएंटेड न चालू. आता याचं काय होतंय, याचा आउटपुट येणार द व्हॅल्यू ऑफ ए या % ला रिप्लेस काय होते आता सांगितलं तसं हे व्हेरिएबलचा जो पण काय व्हॅल्यू असेल ना ते जे पण वर दिले ना ते. आता मी अजून एक तुमच्या समोर करतो. ह्याच्या पुढे कॉमन येतो, ही कॉमा सेपरेटेड करतो, कॉमा बी इज इक्वल टू 30 असं पण करतो. म्हणजे आपल्याकडे आता दोन व्हेरिएबल आहेत ती ए आणि बी. ए मध्ये किती स्टोअर आहे 20, बी मध्ये किती स्टोअर आहे 30 आणि मला ह्या दोन्हीचे आता ऍडिशन दाखवायचं. म्हणजे काय आहे, ह्या कपामध्ये 20 लिटर पाणी ए मध्ये आणि ह्या कपामध्ये काय आहे 30 लिटर पाणी. आता ह्या दोन्हीची मला ऍडिशन करायची आहे. मग मी असं करू शकतोय पर्सेंट द व्हॅल्यू ऑफ ए %d इथं असं करू शकतोय ए प्लस बी. म्हणजे आता यामध्ये जी इथं व्हॅल्यू रिप्लेस होणार ना ती काय होणार, ए आणि बी चं या दोन्हीचं ऍडिशन होणार आणि इथं प्रिंट होणार द व्हॅल्यू ऑफ ए, नाही तर ऍडिशन ऑफ ई ला इथं चेंज होईल. आणि इथं आपण असं करायचं, इथं असं करू ऍडिशन ऑफ ए अँड बी आणि इथं %d. म्हणजे ए प्लस बी ला रिप्लेस काय होईल %d. म्हणजे इथं आउटपुट येणार द ऍडिशन ऑफ ए प्लस बी, ऍडिशन ऑफ ए प्लस बी इज जर लिहिलं असेल नाही त्या दोन्हीचे ऍडिशन होणार 30 आणि 20 किती होणार 50 येणार. मग आता तुम्ही म्हणणार की हे प्लस काय आहे, प्लस हे ऑपरेटर आहे. मग तिथं मायनस केल्यानंतर मायनस होणार का, येस. मल्टिप्लिकेशन केलं मल्टिप्लिकेशन होणार का, येस. डिवाइड केलं तर डिवाइड होणार का, येस. तर हे जे मी आता बोललो ना प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे आहेत ऑपरेटर. आणि फक्त सी मध्ये एवढेच ऑपरेटर नाहीत, भरपूर ऑपरेटर आहेत. अरिथमेटिक ऑपरेटर आहेत, कंपॅरेटिव्ह ऑपरेटर आहेत, रिलेशनल आहेत, लॉजिकल आहेत, बिटवाइज ऑपरेटर आहेत, जे आपण इन डिटेल मध्ये पुढे बघूच आहे. पण आता आपण असं समजून घ्या की ए आणि बी मध्ये काही व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि त्या दोन्हीचे ऍडिशन आपण दाखवले. मग याच्यामध्ये आपण कॅरेक्टर स्टोअर करू शकतो, फ्लोट स्टोअर करू शकतो आणि ते शो पण डिस्प्ले करू शकतो. आता याचा आपण कम्प्लीट एक प्रोग्राम बघू. हे जे केलं ना तेच प्रोग्रामॅटिकली बघू आणि कसं रन येते कसं आउटपुट येते ते तुम्हाला दाखवतो. तर पहिला आपण प्रोग्राम टाईप करून घेऊ फास्ट. हे दोन हेडर फाइल जे आपल्याला लागतात ते फाइल मेन ओपन ब्रॅकेट CLR SCR आणि आता आपण केलं होतं इंट ए इज इक्वल टू 10 हे केलं आणि इथं लिहितो प्रिंट एफ द व्हॅल्यू ऑफ ए इज आणि इथं मी ऍज इट इज काल जसं हॅलो वर्ल्ड प्रिंट केलं होतं तसं सेम केलाय. आणि याच्यामध्ये मी अजून खाली लिहितो की जी ए मध्ये व्हॅल्यू आहे ना ते आपल्याला प्रिंट करायचे. मग डबल कोटिंग मध्ये %d आणि %d ला रेफरन्स द्यायचा ए व्हेरिएबलचा द्यायचा. म्हणजे त्या %d ची व्हॅल्यू कुठली रिप्लेस होईल जे ए मध्ये आहे ते. आणि गेट ch ओके. आणि हा पहिला कंपाईल करून बघायचा. आता डायरेक्ट रन करतो कंट्रोल F9 दाबून, एरर काही नाही, डायरेक्ट आउटपुट आलं
द व्हॅल्यू ऑफ ए इज 10 इकडल्या कोपऱ्यात दिसतंय बघा. आता हे दोन्ही पर्सेंटेज डी कॉमन आहेत म्हणून मी आज पर्सेंटेज डी ला काढतो, हे पूर्ण लाईन काढतो आणि एकाच लिहायचं ट्राय करतो. इज पर्सेंटेज डी. आता पर्सेंटेज डी म्हणजे काय, तर ही डेसिमल व्हॅल्यू डिस्प्ले करतो म्हणून पर्सेंटेज डी. आता जर कॅरेक्टर असेल तर काय असेल, पर्सेंटेज सी, आणि जर फ्लोट व्हॅल्यू असेल तर काय असेल, पर्सेंटेज एफ. तसं आता मी काय इथे प्रिंट करतो ए. आता बरोबर दोन्ही डबल कोटिंग कॉमन होतं, एकच कंबाईन केलं आता आपण, आणि आता कंट्रोल F9 दाबतो तर इकडल्या कोपऱ्यात सेम आउटपुट, द व्हॅल्यू ऑफ ए इज 10. ओके. आता जे ऍडिशन केली होती ते तुम्हाला दाखवतो की होतंय का. तर इथं कॉमा देतो, बी इज इक्वल टू 20 असं करतो, आणि द व्हॅल्यू ऑफ ए इज, या मेसेज आहे, मी मेसेज काही प्रिंट करू शकतो, ऍडिशन ऑफ ए अँड बी. ओके. पर्सेंटेज डी. पर्सेंटेज डी म्हणजे तिथं व्हॅल्यू रिप्लेस होणार आहे कुठल्या तरी व्हेरिएबलची, एवढं लक्षात ठेवा. आणि ए प्लस बी आपल्याला इथे करायचं आहे, ए प्लस बी. ओके. आणि इथं कंट्रोल F9 करतो तर आउटपुट बघा काय येतंय, ऍडिशन ऑफ ए अँड बी इज 30. असा हे विषय आहे इंटिजर डेटा टाईपचा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की कॅरेक्टर कसं करायचं. कॅरेक्टर मी इथे घेतो CH, हे व्हेरिएबलचं नाव घेतो, जे काही घेऊ शकतोय. आणि जर मी इथं 1CH असं घेतलं तरी इथं एरर येते बघा, कंट्रोल F9 दाबतो, एरर दाखवतो काय, डिक्लेरेशन टर्मिनेटेड इनकरेक्टली. त्यामुळे असं चालणार नाही. तुम्हाला आता सांगितलं होतं की व्हेरिएबलची नावं कशी द्यायची, तर आणि सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह असावं, त्या व्हेरिएबलच्या नावावरून समजावं की कशाचं व्हेरिएबल आहे. आता मी इथं CH इज इक्वल टू सिंगल कोटिंग मध्ये देतो यस. हे कॅरेक्टर स्टोअर केले, आणि स्टोअर केलेलं कॅरेक्टर मला आता प्रिंट करायचं आहे, तर मी सेपरेट लाईन लिहितो एक, आणि प्रिंट एफ पर्सेंटेज. आता स्लॅश एन मी टाकतो पहिल्यांदा, म्हणजे आता जी लाईन येते एक लाईन सोडून येते, नवीन लाईन येते, न्यू लाईनला येते स्लॅश एन टाकल्यानंतर बॅकवर्ड स्लॅश आहे हा, आणि इथे लिहितो द कॅरेक्टर इज आणि इथं कोलन देतो, आणि पर्सेंटेज सी कॅरेक्टर देतो म्हटल्यानंतर, आणि ह्याला व्हॅल्यू रिप्लेस करण्यासाठी व्हेरिएबल द्यायचा रेफरन्सला CH आहे ना, यस CH, आणि सेमिकॉलन. सो प्रत्येक स्टेटमेंट हे सेमिकॉलन न एंड करायचं, आणि F9. तर इथं काय आलं, ऍडिशन ऑफ ए अँड बी इज 30 आणि कॅरेक्टर इज यस. म्हणजे जे पण काही डबल कोटिंग मध्ये आहेत तेच प्रिंट झाले. हे पर्सेंटेज सीचं जे व्हेरिएबल आहे ना, त्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू इथे रिप्लेस झालेली आहे. म्हणजे CH मध्ये काय आहे ते इथे यस इथे रिप्लेस झालेलं आहे. म्हणजे प्रिंटएफ मध्ये जे डबल कोटिंगच्या आतमध्ये ना ते प्रिंट होते, फक्त बाहेरचं काही होत नाही. हे फिक्स झालं. आता फक्त कॅरेक्टर इंट झाला. आता मी फ्लोट घेऊन दाखवतो. फ्लोट F इज इक्वल टू 2.5 असं घेतलं समजा, आणि आता मला हे पण फ्लोटिंगची व्हॅल्यू मला प्रिंट करायची आहे, तर मी इथं नेक्स्ट घेतो प्रिंट एफ स्लॅश एन लिहितो, कारण न्यू लाईन लिहिण्यासाठी. आता हे तुम्ही सुरुवातीला लिहू शकतो की आधीच्या लाईनच्या शेवटी पण लिहू शकता. फ्लोट व्हॅल्यू इज आता पर्सेंट एफ. ओके. आणि इथं मी डबल कोटिंग मध्ये कंप्लीट करतो, कॉमा देतो, आणि एफ चा रेफरन्स काय होता, तर एफच होता, तर व्हेरिएबलचं नाव एफच घेतलं होतं, आणि हा मी रन करतो. तर आउटपुट बघा काय येतंय, ऍडिशन पहिलं होतं ते कॅरेक्टरचं यस, आणि फ्लोट व्हॅल्यू आले 2.5. ओके. तर इथं अशा प्रकारे आपण इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट ही डेटा टाईप आणि व्हेरिएबल समजलं होतं. आता तुम्हाला इथं यूज केला होता प्लस ऑपरेटर यूज केला होता. असे प्लस मायनस, इथं मायनस जरी केलं ना तरी सुद्धा तिथं तुम्हाला आउटपुट दाखवतं -10 आला का 10 - 20 असे आलं. मी तो वेगवेगळे ऑपरेटर यूज करता, प्लस मायनस, पर्सेंट, डिवाइड, मॉड्युलस साइन आलं, पुन्हा लेस दॅन, ग्रेटर दॅन, कंपॅरेटिव्ह ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, खूप सारे ऑपरेटर्स आहेत की आपण इन डिटेल बघू. तर आतापर्यंत एवढंच खूप झालं. तर लक्षात आलं असेल तुम्हाला इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल ए डेटा टाइप कसे यूज करायचे, त्यामध्ये व्हॅल्यू कशी स्टोअर होत्या, आणि त्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू डिस्प्ले कशी करायची प्रिंटएफचा यूज करून, हे आपण बघितलेलं आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटरचा यूज करून एक लॉजिकल कुठला तर प्रोग्राम बघू, आणि नंतर आपण युजर कडून कसे एखादी डेटा पण, आता डायरेक्ट आपण व्हॅल्यू दिली हार्ड कोडेड ए इज इक्वल टू 10, युजर कडून घेण्याच्यावरती व्हॅल्यू आणि एखाद्या व्हेरिएबल मध्ये कशी स्टोअर करायची, त्याच्यावर कशी ऑपरेशन परफॉर्म करायचे हे बघणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत कीप लर्निंग.